नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. चला सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेते आता. तर देवाला दिवाबत्ती ते पण लावायचं बाकी आहे अजून. आता सगळं आवरून घेते. मस्त फुलं आले होते सदाफुलीला, ते पण थोडेसे मी आता इकडं वाहून घेते देवाला आणि मस्त देवपूजा करून घेते. तर आता सकाळी सकाळी असं कामाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी एकदाच आवारलं उठल्याच्या नंतर म्हणजे दिवसभराचे कामं पटापटा आवरून घ्यायची. चला मग. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. चला मस्त आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल तर ते जाऊन पाहू शकतं चॅनलवर. तर म्हणलं चला आता सकाळी सकाळी एकदा सुरुवात केली की मग दिवसभर थोडं शूटिंग करायला बरं पडतं. तर आता सकाळचे 7 वाजले तर आंघोळ वगैरे आवरली माझी आणि बाकीचे पण कामं थोडेफार झाले. तर चहा पाणी झाले, अजून स्वयंपाक करायचा आहे. त्याच्यानंतर वडापावच्या रेसिपी बनवायची, वडापावची भाजी, त्याच्यानंतर जे मला काय काय लागतं तिकडं न्यायला वडापावच्या गाडीवर ते पण बनवायचं आहे. आणि स्वयंपाकामध्ये आज मस्त मी भेंडी बनवणार आहे म्हणजे आमच्या जेवणासाठी, आणि टोमॅटोची चटणी. तर भेंडी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते, त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा का होईना भेंडी असती. अर्धा किलो आणली ना मग ती सगळ्यांना पुरते. आणि थोडीशी टोमॅटोची चटणी पण केली, कारण कधी कधी काय होतं एक भाजी पुरत नाही, मग डबल भाजी करायला. आणि आता असं होतं संध्याकाळी यायला उशीर होतो थोडासा, त्याच्यामुळं थोडीशी भाजी शिल्लक ठेवली तर मग संध्याकाळी चपात्या वगैरे असलं तर थोडं काय केलं तरी चालतं. संध्याकाळी यायला 10 वाजता तिकडनं वडापावच्या गाडीवर. आणि सगळं साहित्य आता करायला सुरुवात करणार आहे. आज काय तुम्हाला काय दाखवणार नाही, कारण इतका वेळ दाखवत बसवायची म्हणले ना तर खूप वेळ जातो. फक्त काय काय बनवले ते दाखवीन, बाकी काय नाही दाखवणार. तर चला मग या व्हिडिओमध्ये. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या. कालचा व्हिडिओ पाहायचा असेल ना, छान आहे व्हिडिओ तो पण, तर तुम्ही जाऊन पाहू शकता, काल टाकलेला आहे. तर पहा तुम्ही, आपल्या ह्याला जाऊन पाहायचं चॅनलवर जाऊन. तर इकडं आता पाऊस पण चालू झाला आहे थोडा आणि हवा पण सुटते. मग ते काय होतं, हवा आणि पाऊस आहे म्हणलं का मग जास्तच वातावरण बिघडल्यासारखं होतं. आणि मग आम्हाला पण जायला लागतं. मी 3 वाजता जाते, त्याच्यानंतर तिथे गेल्याच्यानंतर गाडीवरची साफसफाई करायची, सगळं गॅस वगैरे सिलेंडर हे सगळं व्यवस्थित लावायचं, कारण आता वारं पण आहे आणि पाऊस पण आहे. त्याच्यानंतर पूर्ण साफसफाई झाले, सगळे जी भांडे असतात आपल्याला वापरायची ते पण पूर्ण क्लीन करून घ्यायला लागतात. म्हणजे आता डबल काम झालं आहे, घरातलं पण काम आणि परत तिकडे गेल्याच्यानंतर तिथंसुद्धा काम. त्याला भांडे वगैरे डबलच पडतात आणि संध्याकाळी तर एवढे भांडे पडतात तिकडे, जेवढ्या वस्तू मी नेलेल्या असतात ना तर तेवढे पण भांडे भरपूर असतात. मग ते काय मी रात्री घासत नाही, कारण जेवण वगैरे करूच तोपर्यंतच आम्हाला 11 साडे 11 होतात. आणि आम्हाला सवय नाही एवढ्या उशिरा जेवण करायची किंवा एवढ्या उशिरा झोपायची. आमचं लवकरच असायचं पहिलं, पण आता चला बिझनेस म्हणलं की मग असं थोडंफार सहन करायलाच लागतं. नाही तर मग काय, आपल्याला तर नेहमी तर असतंच की लवकरच जेवायचं लवकर झोपायचं. पण आता थोडासा वेळ होतो तर होऊन जाते, लागेल आता थोडी सवय लागता. आणि सकाळी उठते मग मी 7-7:30ला उठते, कधी 6ला उठते. असं माझं रुटीन आहे. मिस्टरांना पण नाश्ता वगैरे करून द्यायला लागतो, त्यांना पण गोळी चालू आहे ना शुगरची, मग त्यांना थोडंसं काहीतरी बनवून द्यायलाच लागतं खाण्यासाठी सकाळी. आणि नंतर मी माझ्या कामाला सुरुवात करते. पोरं पण मदत करतात मला, वैष्णवी पण काम करता थोडंफार मला काय घरामध्ये मदत करते, म्हणजे होऊन जाते. मग सगळ्यांनी केलं ना तर होते. चला मग आता काय काय छान बनवणार आहे ते तुम्हाला फक्त बनवलेलं दाखवेन, रेसिपी काय दाखवणार नाही. कालच्या व्हिडिओमध्ये मी शेजवान चटणीची रेसिपी टाकलेली, पूर्ण रेसिपी आहे. तुम्हाला जर बनवायची असेल घरच्या घरी तर ती रेसिपी पाहून तुम्ही पाहू शकता आणि करू शकता घरच्या घरी. शेजवान चटणी खूप सोपी आहे, एवढी काय अवघड नाही. मला पण असंच वाटायचं की शेजवान चटणी कशी बनवायची किंवा बटाट्याची भाजी वड्याला कशी बनवायची, पण मी असंच यूट्यूबला वगैरे पाहायचं पहिले आणि मग घरात पण रेसिपी करायची, ट्राय करून पाहिजे तर ती सक्सेस व्हायची आणि खायला पण एवढी टेस्टी लागायची. आपले वडापाव वगैरे पण खूप छान लागतात. त्याच्यानंतर कुरकुरीत कांदा भजी असतात, परत बटाट्याची भजी असतात वडापावच्या गाडीवर.
म्हणजे असं मी बरेचसे मेनू ठेवते. तर पहा आता चला, तिथे गेल्या पण थोडंफार शूटिंग काढून दाखवीन, ह्याच्यामध्येच टाकेन तुम्हाला. तर आता भेटूया परत, तुम्हाला मी दाखवते काय काय बनवले आणि तेच दाखवणार आहे. चला राहा व्हिडिओमध्ये. तर आता इथं कांदे मी अजून घेणार आहे कांदा भज्यासाठी. तिथं कोबी घेतला आहे मंचुरियन बेळसाठी, चायनीज बेळसाठी. इकडं आपली अशी जाडी मिरची आहे, ती बेसन पिठात लावून तळण्यासाठी. त्याला मी काय करते, चिरा पाडून ठेवते आणि मस्त मीठ लावून ठेवते, म्हणजे चवीला खूप भारी लागतात ते. त्याच्यानंतर हे भांडे मला तिकडे घेऊन जायला लागते, पातेले वगैरे. आणि हे तेल वापरतो आम्ही, तर हलकं तेल नाही वापरत, कारण क्वालिटी चांगली दिली ना तर मग गिऱ्हाईक पण येतं. त्याच्यानंतर इकडं बटाट्याची भाजी करून ठेवली. तर एवढी भाजी करून नेते मी, एवढी संपत्ती 1-1.25 किलो बटाटे असतील अंदाजाने. मस्त ही भाजी करून न्यायची, तिथं गेल्याच्यानंतर वडे बनवायचे. तर आता तुम्हाला दाखवते शेजवान चटणी. हे पहा, मस्त शेजवान चटणीसुद्धा बनवून किटलीमध्ये काढून ठेवली. म्हणजे आता माझी थोड्या वेळाने जायचीच तयारी आहे. तर छान, तुम्हाला जर बनवायची असेल शेजवान चटणी तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच बनवू शकता. मस्त झाकण वगैरे लावून घेऊन जाते. तर आता इथं आपलं मंचुरियनचं पीठ आहे, थोडंसं सुकं पीठ वरून टाकले मी कॉर्नफ्लॉवरचं. तिथं गेल्याच्यानंतर मळणार आहे, म्हणजे परत हाताने मिक्स करणार आहे आणि आतमध्ये कलर वगैरे टाकून छानपैकी मळून ठेवते. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला बटाटे दिसत असतील, तर ते बटाटे मी बटाटा भजीसाठी घेतले. ते सोलून त्याचे चिप्स पाडून घ्यायचे, मस्त पाण्यामध्ये स्वच्छ धुवून एका डब्यामध्ये भरून न्यायचे. अजून कांदा कापायचा आहे. तर असे बरेचसे कामं असतात. तर आता इकडं चटणी, तर ही सुद्धा चटणी मी घरीच बनवते. तर तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल ह्या चटणीची, वडापावसोबत सुकी जी चटणी असते ना ती, तर ती मी टाकल. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असते तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, म्हणजे लेडीज. आणि इकडं ह्या मिरच्या, तुम्हाला तर माहीतच आहे, वडापाव म्हणलं की आपली मस्त झणझणीत मिरची आली. जास्त झणझणीत नाही, नॉर्मल आहे, जास्त तिखट पण नाही, पण काहींना तिखट लागते. ही अशी साधी मिरची आणि थोडीशी तिखटवाली पण घेते अशी. ज्यांना तिखट पाहिजे ते तिखट घेतात आणि ज्यांना अशी नॉर्मल पाहिजे ते घेतात. त्याच्यानंतर सुरी वगैरे हे सगळं साहित्य आणि ह्या पिशव्या घेऊन जायला. हे एवढं आता पॅक करायचं. अजून बेसन पीठ वगैरे मला तिथं गेल्याच्यानंतर मी मिक्स करून घेते, मीठ टाकून मस्त ताजं फेटून घेते आणि मग सुरुवात करते. अजून इथली सगळी घरातली साफसफाई वगैरे सगळी क्लीन झाली, पण आता तिकडे गेल्याच्यानंतर परत तिथली साफसफाई, कारण स्वच्छता असेल तरच म्हणजे आपल्याला पण चांगलं वाटतं आणि खाणाऱ्यांना पण चांगलं वाटतं. तर आता बाकीचे सगळे कामं माझे आवरले, तर ते पण तुम्हाला दाखवते. हे पहा, घरातला किचन वाटा वगैरे सगळं एकदम क्लीन करून घेतलं, एकदम स्वच्छ, काहीच घाण ठेवत नाही. मलाच आवडत नाही घाण. आणि नंतर सगळं आवरल्याच्या नंतरच मग मी जाते. वगैरे इथं मी घासून ठेवले तर, आणि लादी बिदी पुसून झाली, कपडे पण झाले, ते पण दाखवते. हे पहा, इथे मस्त भांडे सगळे सकाळ धरून अशा 2 जाळे भांडे घासायचे झाले, तर आता ही तिसरी आहे. मस्त एकदा क्लीन केलं का संध्याकाळी आल्यावर टेन्शन नाही. आलं की मग थोडंफार स्वयंपाक काहीतरी करायचा आणि खायचा. किचन वाटा पण एकदम पांढरा शुभ्र स्वच्छता लागते मला, घाण अजिबात जमत नाही. हे बघा, इकडं मस्त तिकडं इडलीचे तांदूळ वगैरे भिजत ठेवले, तर ते मी मगाशी धुवून ठेवले, तर झाकण ठेवते त्याच्यावर. तर इकडे सगळे कपडे वगैरे मी धुवून ठेवले, तर म्हणजे सुकायला टाकले. तर हे बघा, कपडे बिपडे काहीच घरात घाण नाही ठेवायचे. आणि आपलं हे छोटंसं गॅलरीमधले झाडं छोटे हे बघा, आळूचे पानं पण येतं आणि आमची तुळस पण मस्त आली. पण इकडं काय होतं, उंदीर येतोय आणि उंदीरच खाते तुळस. हे बघा, मस्त फुलली चांगली आता आणि बरीचशी खाल्ली उंदराने. इकडं आळूचे पानं पण आले थोडेसे, आणि हे एक मोठं आळूचं पान आहे. आता बघा, थोडेसे मोठे झाले ना मग बनवीन. तर छान असं आपलं छोटंसं फुलाचं झाड आहे तिथं, त्याला पण फूल लागलं आहे सदाफुलीला. मस्त गॅलरी वगैरे क्लीन करून घेतली, कपडे पण सुकायला टाकलेत वरती. इथं मस्त गॅलरीमध्ये काय टाकले, तर
आणि बाहेर काय टाकले तर आतमध्ये थोडेसे टाकले तर पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं कपडे पण सुकत नाहीत. तर इकडं काही छोटे छोटे अंडर पॅन्टी शर्टे कॉटनचे कपडे इकडं वाळूच टाकले तर मस्त. आता कपड्याच्या घड्या वगैरे घालून ठेवले तर सगळं काम आवरले. फक्त माझं आवरायचं बाकी आहे थोडंसं. आता केस वगैरे विचारायचं नाही तर मग टोटल काम झालेलं आहे. पसारा काढून ठेवला आहे पण अजून जेवणं करायचे. तर आज स्वयंपाकामध्ये आहे ना मी मस्त भेंडीची भाजी बनवली. रात्रीचं वरण पण आहे पातेल्यामध्ये, ते नाही दाखवत तुम्हाला. आणि हे बघा मस्त चपात्या आणि टोमॅटोची चटणी. आता जेवण करायचं, मस्त आवरायचं आणि मग जायचं. आता जेवणारच आहेत थोड्या वेळामध्ये. घरात वगैरे स्वच्छता केली ना तर मग काम करायला पण बरं वाटतं. नाही तर घरात घाण सगळीकडं, इकडं तिकडं कपडे हे, मग त्याच्यामुळं मला सकाळी येणं भरपूर वेळ जातो. वेळ गेला तरी चालेल पण घरातलं पहिली साफसफाई नंतर बाकीचं. मग तर अशीच रुटीन असते माझी सकाळपासून, ती नियमित असतीच. साफसफाई हे घरातलं काम, कपडे वगैरे एकदम स्वच्छ लागतात मला. घाण मलाच नाही आवडत. आणि आता कसं पावसाचे दिवस येतं, घरात जर घाण ठेवली तर माशा बिशा भरपूर येतात. त्याच्यामुळं घरात स्वच्छता करायची, नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची. तर आता सगळं घरातलं आवरून झालं आहे. मी आता जाणार आहे जेवण करून. तर चला तिकडे गेल्याच्या नंतर थोडंफार तिकडचं पण शूट करेल. कांदा भजे बनवायचे त्याच्यामुळं मग इकडं मी कांदा कट करून घेते. चांगला उभा कांदा कट करून घ्यायचा, मस्त मीठ लावून ठेवायचं. जे कांदा भजे बनवते ना वडापावच्या गाडीवर, तर त्याला खूप छान चव येते मीठ टाकल्यामुळं. आणि बराच वेळ मीठ टाकून ठेवायचं. त्याच्यानंतर आवरून झाल्याच्यानंतर थोडंसं शाळेवर काम होतं, तिकडं पण गेले आणि थोडंसं काम होतं माझं, ते पण करून घेतलं. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर छानपैकी आता इथं जे काम होतं त्याच्यासाठी आलेली आहे आणि वहाळ गावातली शाळा आहे. तर आता फॉर्म वगैरे सुटलेले आहेत मतदानाचे, की ज्याचे नवीन इकडं मतदानासाठी फॉर्म भरायचे असेल तर त्यासाठीच फॉर्म भरायला आले होते. चला मग राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.